नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे। शिक्षक भरती संदर्भात बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक शाळा यांच्या संदर्भात नुकतंच सरकारकडे शिक्षण विभागाकडे एक प्रस्ताव केलेला आहे। यामध्ये बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक शाळा यामध्ये शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती कशा पद्धतीने केली जाऊ शकते त्या संदर्भात एक प्रोसेस चालू आहे। नेमकी कशी होऊ शकते भरती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि दोन न्यूजपेपरला आलेल्या बातम्यांचा सुद्धा थोडक्यात इथे आढावा घेऊया। तो ठळक मुद्दे तुमच्या समोर आहे। पहिलं म्हणजे 100% ऑनलाईन भरती, सर्व खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील भरती आता पूर्णपणे ऑनलाईन होणार। याचा अर्थ की पवित्र पोर्टल मार्फतच भरती केली जाणार आहे। बाकी तुम्ही जर गैरमार्गाने जर भरती केली तर चालणार नाहीये। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय। दोन स्वतंत्र पोर्टल्स असू शकतात। आता तर एक पवित्र पोर्टल आहे, कुणासाठी आहे? बिगर अल्पसंख्याक जेवढ्या शाळा आहे त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल आता सध्या कार्यरत आहे, पण ज्या अल्पसंख्याक शाळा आहे त्यांच्यासाठी कदाचित स्वतंत्र नवीन पोर्टल येऊ शकतं। या संदर्भातला काय म्हणूया आपण ड्राफ्ट रेडी करून शिक्षण विभागावरती पाठवला गेला आहे। ही माहिती कोण देतं ते मी तुम्हाला सांगतो पुढे। मनमानीला चाप बसू शकतो म्हणजेच काय? संस्था चालकाकडून होणाऱ्या बेकायदेशीर आणि वशिलेबाजीच्या भरतीला कायमचा पूर्णविराम। आता अल्पसंख्याक शाळा ह्या संबंधित संस्था असतात, त्या चालवतात। मग त्यांच्या लेवलला ते काय करतात? एकाच घरातले जास्तीत जास्त उमेदवार घेऊ शकतात किंवा त्यांच्या ओळखीतनं किंवा गैरमार्गाने इथे भरती केली जाऊ शकते। याला सुद्धा आता चाप बसणार आहे। कठोर सुरक्षा, शालार्थ आयडी मिळवण्यासाठी आता शिक्षण उपसंचालकांच्या मोबाईलवर आधार लिंक OTP सक्तीचा आहे। तुम्हाला माहितीच आहे, शालार्थ आयडी घोटाळा हा प्रचंड करोडो रुपयांचा घोटाळा झाला। त्या अनुषंगाने ही सुद्धा एक महत्वाची काय स्टेप असणार आहे। सेवक संचाचे पालन, मंजूर पदांपेक्षा एकही जास्तीचे पद भरता येणार नाही, 0 अतिरिक्त भरती होऊ शकते। बऱ्याच ठिकाणी संस्थांमध्ये असं पण आढळलेलं आहे, पटसंख्येच्या अगेन्स्ट नियमबाह्य पद्धतीने शिक्षक भरती किंवा वेगळं पद भरलं गेलेलं आहे, हे पण आता इथून पुढे होणार नाही। हे सगळे मुद्दे आपण बघणार आहोत। या संदर्भात सकाळ न्यूजपेपरला आलेली ही बातमी पण आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तत्पूर्वी मी मला सांगू इच्छितो, बघा ह्या दोन्ही न्यूज तुम्हाला मी दाखवतो। ही सकाळनी दिलेली न्यूज आहे। खाजगी संस्थांतील भरती ऑनलाईनच होणार आहे। शिक्षण विभागाचा प्रस्ताव, अल्पसंख्याक शाळांसाठी स्वतंत्र पोर्टल असणार आहे। यामध्ये उल्लेख करताना शिक्षक भरती आणि शिक्षकेतर भरती, बघा शिक्षक भरती आणि शिक्षकेतर भरती याची सुद्धा इथे त्यांनी काय केलेली आहे, भरती प्रक्रिया कशी असणार आहे या संदर्भात उल्लेख केला आहे। ही माहिती कोण देते आपल्याला? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, श्रीराम पानझडे, सहसंचालक माध्यमिक शिक्षण पुणे यांनी दिलेली ही माहिती आहे। आता न्यूजपेपरला बऱ्याच वेळेस बातम्या येत असतात, त्या अनुषंगाने प्रोसेसमध्ये एखादी घटना जेव्हा असते त्या संदर्भात न्यूजपेपरने जर माहिती घेतली तर हे अधिकारी माहिती देत असतात की या संदर्भात आम्ही प्रस्ताव शासनाकडे देत आहोत, पाठवलेला आहे। याचं उत्तर आलं की तुम्हाला आम्ही कळवू, पण असा असा प्रस्ताव आम्ही पाठवत आहोत, अशा अशा गोष्टी घडत आहेत। न्यूजपेपरला म्हणा किंवा तुम्ही चॅनल बघत असाल, व्हिडिओ चॅनल, न्यूज चॅनल, यावर सुद्धा अशी अधिक माहिती येत असते। या संदर्भात भविष्यात बदल होणार आहे, होईल, त्या संदर्भात आलं की माहिती देऊ। पण ही माहिती तुमच्यासाठी अशी आहे की शालार्थ आयडी घोटाळा, अल्पसंख्याक शाळेमध्ये शिक्षक शिक्षकेतर भरती संदर्भातला झालेला भ्रष्टाचार, गैरप्रकार हे रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्षण विभागाला प्रस्ताव असा दिला होता, आदेश दिले होते की तुम्ही या संदर्भामध्ये नक्कीच चांगले नियम लावा, SOP बनवा। त्या संदर्भात शिक्षण विभाग आता यावरती काम करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे यांनी पाठवला आहे। बघूया आता पुढे काय यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत। अजून एक न्यूजपेपर आहे, पुढारी न्यूजपेपर, बघा रत्नागिरीचे एडिशन आहे, त्याने सुद्धा ही बातमी दिली आहे। संस्थापकांची मनमानी थांबणार, खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता ऑनलाईन होणार। अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती स्वतंत्र पोर्टल, संस्थापकांची मनमानी थांबणार, असं पण त्यांनी 21 एप्रिलची ही न्यूज तुम्ही बघू शकतात। आता जाऊया मुख्य या सगळ्या न्यूज मधला मुख्य गाभा काय थोडक्यात आपण समजून घेऊया। पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं TETच्या ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस चालू झालेल्या आहेत। तुमच्यापैकी तुमच्या माहितीत कुणी असेल त्यांना लगेच ही लिंक पाठवून द्या, खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली आहे। बॅच चालू झाली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, 1 एप्रिल पासून बॅच आहे। बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मिळणार आहे। दोन्ही बॅच मध्ये कॉमन पॉइंट्स असे आहेत की तुम्हाला शिकवणारे फॅकल्टी ज्यांनी आतापर्यंत 9 बॅचेसला शिकवलं आहे त्याच फॅकल्टी तुम्हाला 10व्या बॅचला असणार आहे। PDF स्वरूपातल्या नोट्स आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 350 प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। दररोज नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महारिव्हिजन सेशन पण असणार आहे। यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, डायरेक्ट लिंकवर क्लिक करून हवी ती बॅच जॉईन करा तुम्ही।
त्याचबरोबर तुम्हाला 24 तारखेला एक बिग सरप्राईज आहे, याची पण लिंक खाली दिली आहे. लिंकवर जाऊन लगेच तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि बिग सरप्राईज मिस होता कामा नये. आणि आता इथून पुढे या चॅनलवर जे तुम्ही आता मला बघत आहात, या चॅनलवरती शिक्षक भरतीच्या सगळ्या गोष्टी अपडेट मिळणार आहे. सो लगेच चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण आता मेन चॅनलवरती तुम्हाला शिक्षक भरतीची अपडेट मिळणार नाही, या चॅनलवरती मिळणार. सो सबस्क्राईब करून ठेवा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण तत्पूर्वी अल्पसंख्याक शाळा म्हणजे काय, तर अशा शाळा ज्या भारतातील धार्मिक, बघा धर्म असतो ना, धर्मानुसार काही आहे, किंवा भाषिक अल्पसंख्याक समुदायांनी स्थापन केलेल्या व चालवल्या जातात. आता समुदाय म्हणूयात किंवा त्याला आपण संस्था म्हणूयात, त्या चालवतात. मग त्यामध्ये उदाहरणार्थ जे समुदाय देशात संख्येने कमी आहे, ज्याला आपण अल्प म्हणतो, अल्प म्हणजेच काय, कमी आहेत, अशा उदाहरणार्थ मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन किंवा विशिष्ट भाषिक गट आहे, त्यांची संख्या कमी आहे. मग काय होतंय की त्या समुदायांनी आपल्या संस्कृती, भाषा आणि शिक्षण जपण्यासाठी चालवलेल्या शाळांना अल्पसंख्याक शाळा म्हणतात. असे बऱ्याचशा शाळा तुम्ही बघितल्या असेल की त्याच समुदायाने चालवल्या आहेत, कारण ते अल्पसंख्याक आहे, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी जास्त असणार आहे. मुख्य वैशिष्ट्य काय, या शाळांना भारतीय संविधानामधलं कलम 30 अंतर्गत विशेष अधिकार सुद्धा मिळालेले आहेत. त्या शाळांना व्यवस्थापनामध्ये काही प्रमाणात स्वातंत्र्य असते. आपल्या समुदायाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य ते देऊ शकतात, पण त्यांना सरकारचे शिक्षणाचे जे नियम आहे, उदाहरणार्थ अभ्यासक्रम आणि गुणवत्ता, हे मात्र त्यांना नियम पाळावे लागतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर ख्रिश्चनच्या बघा मिशनरी शाळा आहे, उर्दू माध्यम शाळा भाषिक अल्पसंख्याकांवर आधारित आहे, अशा भरपूर शाळा तुम्हाला बघायला मिळतात. त्यांना म्हणूया आपण अल्प, अल्प म्हणजे कमी, ज्यांची संख्या आहे, अशा अल्पसंख्याक शाळा ज्या धार्मिक आणि भाषिक बेसवरती समुदायांनी चालवलेल्या असतात. आता बिगर अल्पसंख्याक म्हणजे तुम्ही आम्ही ज्यांची संख्या जास्त आहे, मराठांची संख्या जास्त आहे, नाही का, मग ज्यांची संख्या जास्त आहे अशा जनरल ज्या शाळा आहेत, झेडपीच्या शाळा आहेत, मनपाच्या शाळा आहेत, नपाच्या शाळा, ज्यात कुणीही जाऊन ऍडमिशन घेऊ शकतं, त्यात स्पेसिफिक धर्माचा भाषिक नाहीये, तर कुणीही जाऊन ऍडमिशन घेऊ शकतं. पण अल्पसंख्याकांमध्ये होऊ शकतं की ते त्यांच्या भाषेच्या विद्यार्थ्यांना जास्त प्रेफरन्स देऊ शकतात. सो बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक शाळा यामध्ये शिक्षक भरती आणि शिक्षकेतर भरती, तुम्हाला माहिती असेल 21 वर्षानंतर शिक्षकेतर भरती होणार आहे. सो ही सुद्धा भरती कशा पद्धतीने होणार आहे, तर या दोन्ही भरती इथून पुढे पवित्र पोर्टलद्वारे आणि स्वतंत्र पोर्टलद्वारेच होणार आहे. आता स्वतंत्र पोर्टल संदर्भात विचार चालू आहे. अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र पोर्टल अस्तित्वात आणावं, ते बनवावं आणि त्याद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर भरती व्हावी. पण बिगर अल्पसंख्याक जे असतील त्यांची सुद्धा शिक्षकेतर भरती जी असेल ती पवित्र पोर्टल मार्फतच होऊ शकते, असं या न्यूज पेपरला आलेल्या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडक्यात आढावा घेऊया. बघा पार्श्वभूमी, हा बदल का आवश्यक आहे, जर आपण पास्ट बघितला, भूतकाळ बघितला, तर भूतकाळामध्ये काय होतं, संस्थापकांची मनमानी थोडक्यात होती. समस्या काय, भरती प्रक्रियेवर शासनाचे कोणते नियंत्रण नव्हते. संस्था लेवलला किंवा त्या समुदायाच्या लेवलला ते हवे ते शिक्षक तिथे नियुक्त करत होते. उदाहरण, गुणवत्ता डावलून स्वतःच्या मर्जीतील किंवा एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींची बेकायदेशीर भरती केली जायची. परिणाम, अपात्र लोकांची निवड आणि भ्रष्टाचाराला वाव मिळायचा. मग असं होऊ नये, चालदार आयडी घोटाळ्यातनं भरपूर गोष्टी पुढे आल्या आहे, असं होऊ नये यासाठी फ्युचरमध्ये आताची स्थिती पारदर्शक ई गव्हर्नन्स आणायचं आहे. पवित्र पोर्टल आणि नवीन ऑनलाईन प्रणालीची सक्ती इथून पुढे केली जाणार आहे, केलेली आहे. म्हणजे पारदर्शकता, सर्व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली असेल. केवळ गुणवत्तेवर आधारित 100% पारदर्शक आणि न्याय्य भरती प्रक्रिया राबवण्यावरती भर दिला जाणार आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेत 2 नवीन मार्ग असतील. राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांमध्ये बघा, खाजगी अनुदानित ज्यांना सरकारचं अनुदान आहे अशा खाजगी शाळा, काही असं सेल्फ काय करतात, म्हणजे स्वतःहून खर्च करतात किंवा स्वतःच सगळं मॅनेज करतात, त्या शाळा आपण इथे पकडत नाही. ज्यांना सरकारचं अनुदान आहे अशा शाळांसाठी काय असणार आहे, शाळेचा प्रकार त्यात मी पकडला बिगर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, म्हणजे ज्या अल्पसंख्याक नाही आहे, मग त्यांचं काय माध्यम, पवित्र पोर्टल मार्फत त्यांची भरती होणार आहे. व्याप्ती, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दोन्ही प्रकारची भरती होणार आहे आणि प्रक्रिया सध्या कार्यरत आहे, सध्या आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे, शाळेचा प्रकार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था जर असेल तर माध्यम नवीन स्वतंत्र पोर्टल त्यांच्यासाठी बनवण्यात येणार आहे. व्याप्ती, अल्पसंख्याक शाळांमध्ये सर्व पदभरती आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरीची प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव गेला आहे शासनाकडे, फक्त अल्पसंख्याकांसाठी वेगळं पोर्टल आणि त्यांची शिक्षक भरती आणि शिक्षकेतर भरती या नवीन पोर्टलवरनं राबवण्यात यावी, या संदर्भातलं हे शासना प्रस्ताव गेलेला आहे. अल्पसंख्याक शाळांसाठी स्वतंत्र नियमावली का करावी, तर त्याला बघा, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांसाठी शासनाचे स्वतंत्र नियम आहेत. आता काही नियम बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक यांसाठी वेगळे नियम आहे. कलम 30 नुसार संविधानात सुद्धा त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत. मग त्याच्यासाठी ते अधिकार लक्षात घेऊन
त्यांना वेगळं पोर्टल देणं गरजेचं आहे. त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी पवित्र पोर्टलऐवजी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जात आहे, अशी पण माहिती समोर येते. आणि शासनाचे नियंत्रण त्याच्यावर राहणारच आहे. या शाळांचे शिक्षक जरी अल्पसंख्याक संस्थेतून निवडले जात असले तरी त्यांचे वेतन राज्य शासनाकडून दिले जाते. त्याला मी काय म्हटलं तुम्हाला, अनुदानित शाळा आहे, बरोबर की नाही. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भरतीची पूर्ण माहिती असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव बनवण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे की शालार्थ आयडी आता शून्य गैरप्रकार होणार आहे. त्या संदर्भात पण विशेष काळजी घेतली जात आहे. पूर्वी उपसंचालक कार्यालयातून चुकीच्या पद्धतीने आयडी दिले जायचे. आता या नव्या प्रक्रियेमुळे गैरप्रकारांना पूर्ण आळा बसेल. काय, पूर्वी उपसंचालक कार्यालयातून चुकीच्या पद्धतीने, म्हणजे स्वतः उपसंचालक देत नव्हते, त्यांच्या कार्यालयात असणारे जे कर्मचारी अधिकारी असतात त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने दिलं जायचं. शालार्थ आयडी घोटाळा मोठा समोर आलेला आहे. पण आता असं होणार नाहीये. मान्यता कुणाची असेल तर शिक्षण अधिकाऱ्यांची भरतीला प्राथमिक मान्यता असेल. दुसरं प्रस्ताव, शिक्षण उपसंचालकांकडे शालार्थ आयडी साठी प्रस्ताव पाठवले जातील. आणि महत्वाचं म्हणजे हा जो ओटीपी आहे, आधार लिंक ओटीपी, नवा कडक नियम हा असणार आहे. उपसंचालकांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी ऑनलाईन प्रणालीत टाकल्याशिवाय फाईल पुढे जाणार नाही. म्हणजे उपसंचालक यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. शालार्थ आयडी जनरेट जो होणार आहे, ओटीपी पडताळल्यानंतरच शालार्थ आयडी तयार होईल की किंवा आयडी आणि कुणी दिले याचा अचूक ऑनलाईन रेकॉर्ड सुद्धा राहणार आहे. सो ही प्रोसेस आता फार कडक होणार आहे. इथून पुढे हा घोटाळा, हा भ्रष्टाचार अशा पद्धतीने भविष्यात होऊ नये यासाठी घेतलेली ही काळजी आहे. शिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होणार. म्हणजे 100% गुणवत्ता, मेरिट बेस असणार आहे. सर्व भरती ऑनलाईन झाल्यामुळे वशिलेबाजी किंवा भ्रष्टाचाराचा अंत केवळ गुणवत्तेच्या आधारावर शिक्षकांना नोकरीची संधी मिळणार आहे. पूर्ण पारदर्शकता असणार आहे. थेट शासनाच्या डॅशबोर्डवरती नोंद असणार आहे आणि सेवक संचाचे काटेकोर पालन सुद्धा केले जाणार आहे. अशी माहिती आपल्याला कोण दिली आहे तर डॉक्टर श्रीराम पांजळे यांनी सकाळ न्यूजपेपरची बोलताना दिली आहे. त्यांनी सांगितलंय की नवीन प्रणालीमुळे सेवक संचात जेवढी पदे आहेत त्यापेक्षा एकही पद जास्त भरता येणार नाही. सिस्टीम ते आपोआप रोखेल, अशी माहिती उपसंचालक यांनी दिली, सहसंचालक यांनी दिलेली आहे. आणि ही खूप चांगली प्रोसेस असणार आहे. भविष्यामध्ये जर अशा पद्धतीने शिक्षकेतर भरती, त्यांची शालार्थ आयडी, बिगर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये पण शिक्षकेतर भरती अशा पद्धतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवली गेली किंवा स्वतंत्र पोर्टल देऊन राबवली गेली तर नक्कीच भविष्यामध्ये गुणवत्तेचा विचार केला जाणार आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? संस्था चालकांच्या मनमानीला नक्कीच इथे चाप बसणार आहे का, किंवा तुमचं यावरती काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जाताना परत एकदा सांगतो, टीईटी 2026 ची तुम्ही जर तयारी करत असाल तर राहिलेल्या 60 दिवसांमध्ये इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू झाली. ही 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच घ्यावी. टीईटीची तयारी कशी करावी हा जर प्रश्न असेल ना तर ही बॅच जॉईन करा. सेपरेट विषयांच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. नवीन सुधारित आवृत्तीची बुक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सगळ्यांकडे असावं असं PYQचं टीईटी सक्सेस मास्टर पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. हे बुक्स तुम्हाला मागवू शकता तुम्ही ऍपच्या द्वारे किंवा अमेझॉनद्वारे किंवा शेजारच्या बुक स्टॉलवरनं पण घेऊ शकतात. अधिक माहिती तुम्ही या नंबरला कॉल पण करू शकता, अदरवाईज बॅचेस पण जॉईन करू शकता. या मुद्द्यांवरती तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे विचार तटस्थपणे मांडा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्या मित्रांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.